Amen. Praise the Lord. Hallelujah. Are you blessed? किती लोक आशीर्वादित आहेत? किती लोक म्हणतात प्रभू मी आशीर्वादित आहे? प्रभूला म्हणा प्रभू मी तुझ्यामुळे आशीर्वादित आहे. Hallelujah. Say hallelujah. Say hallelujah. Thank you Jesus. कोण असतील तर सायलेंट पण करूया. Thank you Jesus. Thank you Jesus. सुधारणा होत चाललेली आहे, अजून इम्प्रूव्हमेंट व्हायचं आहे, अजून आवाजाची क्लिअरिटी सगळ्या प्रकारचं आपल्याला सुधारणा करायची आहे. प्रेज द लॉर्ड. तुमच्या प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा, सगळ्या लोकांनी रोज प्रार्थनेमध्ये चर्चसाठी 10 मिनिटं कमीत कमी प्रार्थना करा. रोज 10 मिनिटं प्रभूच्या नावावर, प्रभूच्या चर्चसाठी, त्याच्या मंदिरासाठी प्रार्थना करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण नेहमीच प्रार्थना करतो, प्रभू माझं घर बांध, मला आशीर्वादित कर, मला पैसा दे. प्रेज द लॉर्ड. माझ्या मुलांना उन्नती दे, माझ्या घरामध्ये प्रमोशन्स येऊ दे, माझ्या घरात गाडी येऊ दे. प्रेज द लॉर्ड. बट तुम्ही जर देवाच्या राज्यासाठी ज्या पुस्तकामध्ये तुम्ही दुसऱ्यांसाठी कराल याविषयी जास्तीत जास्त फोकस केलेला, आणि तुम्ही पाहाल अख्ख्या जगामध्ये ख्रिश्चनिटी ही दान धर्म करणारी, सगळ्यात दान धर्म करणारा समाज म्हणून, लोकॅलिटी म्हणून ओळखली जाते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जगामध्ये सर्वे केला, त्याच्यामध्ये निष्पन्न झालं की सगळ्यात जास्त अनाथ आश्रम हे ख्रिस्ती लोकांचे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळ्यात जास्त स्कूल्स, शाळा या ख्रिश्चनिटीच्या, ख्रिश्चन लोकांच्या. प्रेज द लॉर्ड. कारण देवाने हे शिकवलेलं आहे की द्या म्हणजे दिलं जाईल. प्रेज द लॉर्ड. इवन पवित्र शास्त्र सांगतं की देवाने जगावर एवढं प्रेम केलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पाठ देणं ज्यावेळेस तुम्ही चर्चसाठी करता, तुम्ही चर्चसाठी श्रम करता. मी पाहिलं काही लेकरं चर्चमध्ये जे डिवोटी लाईफ जगतात, समर्पण जीवन जगतात. मी सांगितलं की रात्री खुर्च्या आल्या पाहिजे, तर काही चर्चचे युथ आहेत जे परिश्रम करतात, जे चर्चसाठी जगतात. मी तुम्हाला गॅरंटी देतो, स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, हे लेकरं ताऱ्यासारखे प्रभूच्या राज्यात चमकणार. हालेलुया. मी गॅरंटी देतो, जे लोक आपल्या चर्चला, काही लोक चर्चला येतात की माझं लग्न व्हावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही लोक अशासाठी येतात की पास्टरांनी लग्न लावावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे रिझन आहे त्यांच्याकडे चर्चला यायचं. आमेन. पण जे लोक चर्चला कुठलंही रिझन नाही, पण शिस्त म्हणून, प्रभूसाठी म्हणून डिवोटेड, पूर्ण
करतात ते जास्त आशीर्वादास पात्र ठरणार. हालेलुया. पास्टर माझ्याकडे काही कारण नाही, पण मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार, तुम्ही वचन सांगता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पास्टर मी ऑफरिंग देतोय, माझा काही फायदा नाही, मला काही तिथं मिळणार नाही, पण मला माहिती आहे की मी माझ्या देवासाठी करतोय आणि देव मला आशीर्वादित करणार आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि मग ज्या लोकांचे त्याग आहेत, समर्पण आहे, जे लोक ऑफरिंग देतात, जे लोक प्रभूसाठी जगतात, प्रेज द लॉर्ड, ते लोक प्रभूच्या स्मरणात राहतात. हे आपण पाहिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेषितांच्या 10व्या अध्यायामध्ये कर्नेलियस नावाचा मनुष्य दानधर्म करणारा होता आणि पवित्र शास्त्र सांगतं, देवदूत येऊन म्हणाला की होय, तुझं दानधर्म देवाच्या स्मरणात आलेलं आहे. आमेन. देवाच्या स्मरणात आलेलं आहे. रिमेंबरन्स. देव आठवतो आणि देव म्हणतो, अरे माझ्यासाठी विनीतनी परवाच्या दिवशी इतकं केलं. प्रेज द लॉर्ड. दिस इज रिटन. ते लिहिलेलं त्याच्या स्मरणामध्ये. हालेलुया. पास्टर दीपक माझ्यासाठी हे करत होते. आमेन. हालेलुया. त्याच्याकडे स्मरणासाठी काहीतरी हवंय ना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे लोक प्रार्थनेसाठी येतात त्यांनी प्रार्थना करतात आणि प्रार्थना करून म्हणतात, प्रभू मला हे दे, मला ते दे. बायबल सांगतं माग म्हणजे मिळेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नो रिमेंबरन्स. त्या ठिकाणी आठवणीची काही गरजच नाही की देवाने तुमची आठवण करावी. हालेलुया. तू मागितलं तुला मिळणार आहे. हालेलुया. त्याला काय तुझं क्वालिफिकेशन, तुझी एबिलिटी काहीच कामाची नाही. तू मागितलं, येशूवर विश्वास ठेवला, तुला मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण त्याच्या स्मरणात जायचं, त्याला आठवणीत राहायचं. पहा, आपण एखाद्या आवडत्या व्यक्तीला गिफ्ट देतो. का देतो? त्याला आठवण राहावी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. तुम्ही जर 10 रुपयाचा पेन घेऊन आला आणि एखाद्याला दिला आणि हे माझं प्रेझेंट आहे, प्रेज द लॉर्ड, ते स्मरणात राहील का? तुम्ही विचार करा. एखाद्याला तुम्ही 10 रुपयाचा पेन दिला आणि तो पेन त्याने लावला, त्याचा हरवला, त्याला काही वाटणार आहे? प्रेज द लॉर्ड. पण तोच पेन जर तुम्ही एक चांगला 5-1 हजाराचा चांगला कंपनीचा घेतला आणि तुम्ही त्याला दिला, तुम्ही किंमत मोजलेली आहे. प्रेज द लॉर्ड. समोरच्या व्यक्तीला ते प्रेझेंट मिळाल्यानंतर त्या प्रेझेंटमुळं त्याच्या हृदयात तुमच्यासाठी स्थान निर्माण झालेला. तो पेन तो जपणार आहे, मौल्यवान आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इट इज अ लॉजिकल. हे सगळं काही तुम्ही तुमच्या जीवनात अनुभवताय. आणि मग देवाच्या राज्यातही आपण अशाच प्रकारे स्मरणात राहण्यासाठी केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही जर चर्चला येतात तर तुम्ही नटून थटून आला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. प्रभूला स्मरणात राहिलं पाहिजे की मला भेटायला आलेला आहे, मला भेटायला आलेली आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं, ज्या स्त्रीने येशूच्या मस्तकावरती अलाबास्त्र कुपी ओतली, तिचं स्मरण शेवटपर्यंत राहील असं येशू म्हणाला. का? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूला ज्या घरात शिमोनाने जेवायला बोलवलं होतं, तो शिमोन श्रीमंत होता. श्रीमंत मनुष्य घरामध्ये येशूला जेवायला बोलवतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, तुमची कृती ठरवते की तुमचं हृदय कसं आहे. प्रेज द लॉर्ड. येशू म्हणाला, मी तुझ्या घरात आलो, तू माझे पाय धुवायला साधं पाणी दिलं नाहीस, तिने माझे पाय तिच्या अश्रूने धुतले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कंपॅरिझन. पहा, लोक म्हणतात की कसं आहे, येशू तुलना करत नाही. आमेन. पण देव तुलना करत नाही, देव पार्शालिटी करत नाही, कारण तो दयाळू आहे. पण मला जर त्याच्या स्मरणात राहायचंय, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या प्रार्थनेमध्ये काही लोक ऑटोमॅटिक उपस्थित होतात. आम्ही ज्यावेळेस मी प्रार्थना करतो, मला काही चेहरे दिसतात. प्रेज द लॉर्ड. आणि मग मी प्रार्थना करतो कारण ते माझ्या स्मरणात आहे. आमेन. माझ्या पत्नीसाठी, माझ्या मुलांसाठी मी प्रार्थना करत असताना अचानक मला एक फॅमिली डोळ्यासमोर येते. का? ते माझ्या स्मरणात आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं बघा की तुम्ही देवाच्या स्मरणात या. हालेलुया. असं जीवन जगा की ज्या जीवनाद्वारे अशा कृतीद्वारे तुम्ही लक्षात राहाल की प्रभूला आठवेल की हा माझा मुलगा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. बाळ येशू स्टीफनसाठी उभा राहिला. अख्ख्या बायबलमध्ये असं कुठंच लिहिलं नाही की येशू पित्याच्या उजवीकडे उभा
नो. अख्खं बायबल शोधून पहा. येशू स्वर्गात उभा राहिलेला एकाच ठिकाणी लिहिलेलं तुम्हाला मिळेल आणि ते म्हणजे प्रेषितांचा 7वा अध्याय. आणि त्या ठिकाणी लिहिलंय स्टीफन ज्यावेळेस त्याचा आत्मा पित्याच्या हातात सोपत होता, पवित्र शास्त्र सांगतं येशू पित्याच्या उजवीकडे उभा राहून त्याला स्वीकारत होता. हालेलुया, हालेलुया. माझ्या लोकांनो, जे तुम्ही प्रभूसाठी करताय ते प्रभू स्मरणात ठेवतो. आमेन. अनेक लोक म्हणतात मी त्याच्यासाठी लई केलं पण तो मला लक्षात ठेवत नाही. हालेलुया. तो माझ्यावरती माझी आठवण ठेवत नाही. मी खूप केलं, पण एक परमेश्वर असा देव आहे आपला की तुमचं प्रत्येक स्मरण, तुमची प्रत्येक अर्पण तो स्मरणात ठेवतो. हालेलुया. आणि म्हणून तो म्हणालेला आहे संकट समय मला हात मार म्हणजे मी तुला उत्तर देईल. हालेलुया, हालेलुया. तुमचे चांगले दिवस आहेत, तुम्ही चांगल्या दिवसात प्रवास करता, तुमचं सगळं व्यवस्थित चाललेलं, तुमच्यासाठी प्रभूच्या मनामध्ये आठवणी साठवा. प्रेज द लॉर्ड. म्हणजे ज्यावेळेस त्रास येतील, ज्यावेळेस संकट येतील, ज्यावेळेस शैतानाच्या अटॅक मध्ये तुम्ही सापडाल, देव तुमचं स्मरण करेल. हालेलुया. योबाला ज्यावेळेस संकटांनी घेरलं, देवाने त्याचं स्मरण केलं. आमेन. हालेलुया. अलिफस तेमानी दुसरेचे दोघं तिघ जण त्याच्याबरोबर होते, त्यांच्यासाठी प्रार्थना करायला कुणी सांगितलं? देवाने सांगितलं योबा यांच्यासाठी प्रार्थना कर, कारण मी तुला स्मरणात ठेवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. चांगले दिवस आहेत, चांगला पगार येतोय, चांगलं घरात शांतीचं वातावरण आहे, एव्हरीथिंग इज गुड. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला ही चांगली वेळ आहे की तुम्ही प्रभूचं स्मरण बनावं. हालेलुया. म्हणा मी प्रभूच्या स्मरणात राहणार आहे. हालेलुया, हालेलुया. आजचा काही संदेश नव्हता हा, पण माझ्या मनात आलं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही अशा प्रकारे ऑफरिंग देऊ नका की ते द्यावं लागतं. मी गेल्या आठवड्यातही तुम्हाला सांगितलेलं. आणि म्हणून कॉन्सन्ट्रेशन इम्पॉर्टंट आहे. तुमचं लक्ष महत्वाचं आहे. ऑफरिंग अशीच द्यायची नसते. प्रेज द लॉर्ड. काढले खिशातून कुणी पाहत नाही, आपण एक टाकून मोकळ होतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नो. देवाला स्मरण आलं पाहिजे, देवाला स्मरणात राहिलं पाहिजे की याने त्याचं दिलेलं, त्याचं स्वतःचं पोट मारून, त्याचं तोंड मारून, त्याचं तोंड बंद करून त्याने स्वतःचं अर्पण दुसऱ्याला दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मग तुम्ही श्रीमंत झाला नाही, तुम्ही जर आशीर्वादित झाला नाही, तर मग माझ्या समोर येऊन मला प्रश्न विचारा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. Then you ask me, मग मला विचारा की कसं काय पास्टर मी एवढं केलं प्रभूसाठी आणि मी आज आशीर्वादित नाही. प्रेज द लॉर्ड. मी गॅरंटी देतो की जे लोक मी जे सांगतोय वचनाला धरून, आमेन. तुम्ही मी जे सांगतोय म्हणून नाही, जे वचन सांगतोय ते मी तुम्हाला सांगतोय. प्रेज द लॉर्ड. आणि मी हजारो उदाहरणं देऊ शकतो की ज्याच्याद्वारे लोक आशीर्वादित झालेले आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मातृघर पितृघर अब्रामाने सोडलं, अब्राम बाहेर पडला, अब्राम आशीर्वादित झाला. पण विचार करा, आज जर कुणाला या ठिकाणी म्हटलं मी उठ, तुला प्रभूने निवडलंय, विनोद, येशूने तुला निवडलाय, तू आज उठ आणि कुठंतरी जा, मी तुला सांगतो नाशिकला जाऊन सेवा कर. आमेन. विनोद उठून जाऊ शकतो? अब्राम उठला आणि निघून गेला. प्रेज द लॉर्ड. विनोदच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले. एक्झाम्पल आहे, मी विनोद एक्झाम्पल घेतलेला. अब्राम असं म्हणालाच नाही. अब्राम म्हणाला मला माहिती नाही मी कुठे चाललोय, पण मला देवाचं वचन प्राप्त झालेलं आहे. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याच्याकडे काही मॅप नव्हता, गुगल मॅप नव्हता की आता हा मला जायचंय, या ठिकाणी मला पोहोचायचंय, मला ऊर आणि आरामामध्ये जाऊन देवाच्या कादेश नावाच्या देशात पोहोचायचे, जिथं दुधापानाचे देश, तिथं देव मला नेणार आहे. नो, मला माहिती नाही देव कुठे नेणार आहे, पण देवाचं वचन मी पाळलंय. बायबल सांगतं या भूतलावरती सगळ्यात श्रीमंत मनुष्य देवाने अब्रामाला केला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून रेडी राहा प्रियांनो, संधी शोधा की मी प्रभूच्या कसा स्मरणात राहणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काही लोक तर चर्च मध्ये पास्टरच्या लक्षात राहत नाहीत, आहेत का नाही? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. विचार करा, हा आला होता कधीतरी हा. प्रेज द लॉर्ड.
तुम्ही ज्यावेळेस म्हणाल की नाही मला येशूच्या लक्षात राहायचंय, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण प्रार्थना करूया वचनासाठी. आजच्या पुरता डोस बरा होता एवढाच नाही. हात ठेवा छातीवरती आणि मला माझ्याशी बोल. प्रभू, तुझ्या आत्म्याने माझे ज्ञानचक्षु प्रकाशित कर. मला तुझा शब्द कळू दे, तुझं वचन मला कळू दे, तुझा शब्द मला ऐकू येऊ दे. माझ्या आत्म्याचे कान उघड येशूच्या नावामध्ये. आमेन, आमेन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हे बायबल किती लोकांना माहिती आहे? हे बायबल देवाचा शब्द आहे. 40 पिढ्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. नियर 1600 वर्ष, जवळजवळ 1600 वर्ष हे पुस्तक लिहावयास लागले. आणि हे पुस्तक लिहित असताना 3 खंडामध्ये हे पुस्तक लिहिलं गेलं. तरी देखील या पुस्तकामध्ये जे उत्पत्तीमध्ये लिहिलेलं आहे तेच प्रगटीकरणाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे. हालेलुया. 1 महिन्यापूर्वी जर आपण काही बोललो तर ते 1 महिन्याने दुसऱ्याने ऐकलेलं वेगळं सांगतो. आमेन, हालेलुया. त्याच्यामध्ये बदल झालेला असतो, त्याच्या शब्दात फरक पडतो. पण पवित्र शास्त्र 1600 वर्ष लिहिलेलं आहे, पण कुणाच्याही शब्दात आणि कुणाच्याही विचारात बदल झाला नाही. कारण हा शब्द जो आहे हा देवाचा शब्द आहे. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या शब्दाला अनेक प्रकारे तुम्ही पाहू शकता. प्रेज द लॉर्ड. त्याचे अनेक पैलू आहेत. आमेन, प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन जे आहे ते देवाचा शब्द जो आहे तो तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद म्हणून तुम्ही स्वीकारा. प्रेज द लॉर्ड. आणि तो आशीर्वाद कशा प्रकारे, तर 7 गोष्टी मी त्याच्यावरती अनुभवलेल्या आहेत, त्या गोष्टी मी अभ्यासलेल्या आहेत आणि मी तुमच्या समोर त्या मांडणार आहे. प्रेज द लॉर्ड. आर यू रेडी? हालेलुया. मला बायबल हा देवाचा शब्द आहे. हालेलुया. या पुस्तकाला अनेक देशामध्ये बंदी आहे, अनेक देशामध्ये बायबल वाचण्याला बंदी आहे, बायबल विकता येत नाही. पण तुम्ही आणि मी अशा देशात राहतो की पवित्र शास्त्र आपण उघड घेऊन फिरू शकतो. प्रेज द लॉर्ड. देवाला धन्यवाद, त्या देवाचे आभार माना की आजही तुमच्या हातामध्ये बायबल आहे आणि तुम्हाला कोणी विचारू शकत नाही तू बायबल हातात का घेतलेला. पण असे देश आहेत की जिथं बायबल घेतल्यानंतर त्यांना शिक्षा दिली जाते, त्यांना जेलमध्ये जावं लागतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून मी अनेकांना आव्हान करतो, चर्चमध्ये तर मी नेहमी सांगतो, पण मी लीडरशिपला सांगत असतो, जिथं जाल तिथं तुमचं पवित्र शास्त्र बरोबर घेऊन जा. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बायबल हे तुमच्या हातात असणं म्हणजे तुम्ही त्या बायबलवरती अवलंबून असल्याचं चिन्ह आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही लोक म्हणतात माझ्या मोबाईलमध्ये बायबल नाही ना. आमेन. तुझ्या मोबाईलमध्ये बायबल व्यतिरिक्त किती कचरा आहे हे तुलाच माहित आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुझ्या बायबलला तुझे पवित्र स्थान द्यायला पाहिजे, ते महत्त्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. कॅरी युअर बायबल. तुमचं बायबल घेऊन फिरा. कारण बायबल जे देवाचं वचन जे ते तुम्हाला समृद्ध करणार आहे, तुमचं जीवन ते सुंदर बनवणार आहे. हालेलुया, हालेलुया. मला माझा देव माझं जीवन सुंदर बनवणार आहे. ऍटलीस्ट 10 मिनिट्स, कमीत कमी 10 मिनिटं. किती तुमच्याकडे गर्दी घाई असू दे, तुमच्या पवित्र शास्त्रात तुम्ही 10 मिनिटं तरी वाचलं पाहिजे. तुम्ही तुमचे शब्द देवाकडनं मागितले पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 10 मिनिटं म्हणजे मी फार कमी बोललो. म्हणजे एखादा फार नास्तिक जीवन जगतोय त्याच्यासाठी आहे, पण ज्याला धार्मिकतेत वाढायचं आहे त्याच्या प्रार्थनेच्या कालावधीत, समजा तो 1 तास प्रार्थना करणारा व्यक्ती आहे तर त्याचा 45 मिनिटं वचनावरती गेले पाहिजे. हालेलुया, हालेलुया. कारण प्रार्थना इम्पॉर्टंट आहे. मी प्रार्थनेला दुसरं स्थान देत नाही, पण अभ्यास, पवित्र शास्त्रातलं वचन हे तुम्हाला मजबूत बनवणार आहे. हालेलुया. आणि म्हणून त्याचा पहिला पैलू जो आहे, पहिलं जर तुम्ही देवाचं वचन पाहिलं तर देवाच्या वचनाला पवित्र शास्त्रात दूध म्हटलेलं आहे. आमेन. दूध, देवाचं वचन जे आहे ते निळ्या दुधासारखं आहे. आमेन. 1 पेत्र त्याचा 3रा अध्याय आणि त्याचं 2रं वचन काढून वाचा. 1 पीटर चॅप्टर नंबर 3 वर्स 2. 3रा अध्याय 2रं वचन.
दुसरं वचन 2:2 वाचा सॉरी. 1 Peter 2:2. प्रभू कृपाळू आहे. ह्याचा तुम्ही अनुभव घेतला आहे, तर तुमची आध्यात्मिक वृद्धी व्हावी म्हणून नूतन जन्मलेल्या बालकांसारखे वचनरूपी निऱ्या दुधाची इच्छा धरा. प्रेज द लॉर्ड. पहा, देवाचं वचन म्हणजे काय? निऱ्या दुधाची. निरा म्हणजे निरस, त्याच्यामध्ये काहीच अशुद्धता नाही. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस बाळ जन्माला येतं त्याची आई त्याला दूध पाजते. प्रेज द लॉर्ड. का? कारण तिचं दूध त्याच्यासाठी सगळ्यात शुद्ध. आमेन. कधी तुम्ही ऐकले की आईच्या दुधाने इन्फेक्शन झालेलं आहे? प्रेज द लॉर्ड. बालकाला इन्फेक्शन झालंय, बाळाला इन्फेक्शन झालेलं तुम्ही ऐकलंय? आईचं जे दूध आहे त्या निऱ्या दुधाची इच्छा करा. वचनरूपी पहा, ते देवाचं जे वचन आहे, ज्यावेळेस तुम्ही ख्रिस्तामध्ये जन्माला आलेले आहात, तुम्ही त्या वचनाला तुम्ही निऱ्या दुधासारखं स्वीकारा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रिसीव द वर्ड ऑफ गॉड ॲज अ मिल्क. देवाचं वचन जे आहे ते त्या दुधासारखं आहे, ते तुम्हाला वाढ देण्यासाठी, तुमची वाढ करण्यासाठी, तुम्हाला सदृढ बनवण्यासाठी चांगलं आहे. प्रेज द लॉर्ड. देवाचा शब्द जो आहे तो तुम्हाला तो दूध आहे, ते दुधासारखा की जे तुम्हाला वाढ करण्यासाठी, तुमची वृद्धी करण्यासाठी आवश्यक आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. निऱ्या दुधाची इच्छा करा. प्रेज द लॉर्ड. आपल्या सगळ्यांना माहिती आहे देवाचं वचन म्हणजे काय? देवाचं वचन म्हणजे येशू ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड. आणि आपलं तारण का झालेलं आहे? आपण विश्वास ठेवला की येशू देवाचा पुत्र आहे. तो माझ्यासाठी स्वर्ग सोडून या पृथ्वीवरती आला. त्याने माझे पाप स्वतःवरती घेतले. तो वधस्तंभावरती मरण पावला. त्याने माझे अपराध नाहीसे केले. आणि पवित्र शास्त्र सांगतं की त्याने माझा पित्याबरोबर समेट केला. आणि मी आणि माझा पिता येशू ख्रिस्ताच्या द्वारे एक झालेलो आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून आपण उद्धारलेले आहेत, आपण तारण पावलेले लोक आहेत. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून देवाचं जे सुरुवातीचं जीवन आपण जगत होतो तारणानंतरचं, त्यावेळेस आपण त्या दुधावरती अवलंबून होतो. प्रेज द लॉर्ड. आपण त्या दुधामुळे तारले गेलो. त्या दुधाचं ते वचन जे आहे ते आपल्याला शक्ती देत होतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, कधी कधी ते फाउंडेशन, कधी कधी तो जुने दिवस आठवा. आमेन. की हा मी या वचनाद्वारे तारलेलो आहे. मला हा शब्द मिळाला की माझ्या येशूने त्याचं रक्त सांडलेलं आहे. त्याने खंडणी दिली आणि त्याने माझे श्राप नाहीसे केले. मी मरणार होतो. माझी जागा अधोलोकात होती, पण ख्रिस्ताने वधस्तंभ स्वीकारला आणि माझं त्याने तारण केलं. हालेलुया. हालेलुया. काही लोक म्हणतात, हा मला माहिती आहे पास्टर ते वचन, मी रोज ते वचन ऐकलेलं आहे, मला ते वचन माहिती आहे. तू रोज भात खातो का? रोज भात खातो ना? आम्ही काल खाल्लं म्हणून तू म्हणतो का आज नको भात? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही लोक म्हणतात पास्टर तेच काय सारखं तुम्ही तेच वचन सांगता. आमेन. हालेलुया. आज आईला म्हण मला भात नको, मी खाल्लेलं आहे भरपूर, आता इथून पुढे मी भात नाही खाणार. का? प्रेज द लॉर्ड. उलट बिर्याणी समोर आली तर म्हणतो आज जरा वेगळी टेस्ट दिसती भाताची. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या दुधावरती तुम्ही वाढलेले आहात. ते निर्स दूध, ते शुद्ध पवित्र दूध, ते नेहमी तुमची वाढ करणार आहे. हालेलुया. रीड एव्हरी डे. प्रत्येक दिवस त्या वचनावरती मनन करा की हा मी या वचनाद्वारे तारलेलो आहे, माझं तारण झालेलं आहे, मी या वचनाद्वारे तारला गेलेलो आहे. प्रेज द लॉर्ड. माझा जन्म या वचनाद्वारे झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. कधी कुठलं वचन जुनं होत नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. त्याची पॉवर, त्याचं सामर्थ्य कायम स्वरूपी आहे माझ्या प्रियांनो. हालेलुया. त्या वचनाद्वारे तुम्ही शक्तिमान आणि सदृढ होत आहात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून त्या वचनाचा एक पैलू मी तुम्हाला सांगितला, एक तुम्ही दृष्टिकोन पहा की देवाचं वचन जे त्या निऱ्या दुधासारखं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मला निऱ्या दुधासारखं आहे. देवाचं वचन निऱ्या दुधासारखं आहे. राईट डाऊन, लिहून घ्या. मला देवाचं वचन त्या निऱ्या दुधासारखं आहे, त्या शुद्ध दुधासारखं आहे, ज्याच्यामध्ये भ्रष्टता नाही. हालेलुया. देवाच्या वचनामध्ये भ्रष्टाचार नाही प्रियांनो, त्याच्यामध्ये भ्रष्टता नाही. आणि म्हणून त्याला निऱ्या दूध म्हटलेलं आहे. प्युअर मिल्क, शुद्ध
शुद्ध दूध म्हटलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. सेकंड थिंग, दुसरं, दुधाला पाहण्यासाठी पहा. देवाचं वचन जसं दुधासारखं आहे, पवित्र शास्त्र सांगतं, रेव्हलेशन, प्रगटीकरण त्याचा 10वा अध्याय 9 वचन वाचा. दुधात देवाचं वचन मधासारखं आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणा मधासारखं आहे. हालेलुया, हालेलुया. थँक यू जीसस. म्हणा मधासारखं आहे. हा, तेव्हा मी त्या देवदूताकडे जाऊन ते लहानसे पुस्तक मला दे असे म्हटले. तो मला म्हणाला, हे घे आणि खाऊन टाक, ते तुझे पोट कडू करील, तरी तुझ्या तोंडाला ते मधासारखे गोड लागेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वर्ड ऑफ गॉड, देवाचा शब्द मधासारखा प्रियांनो. हालेलुया, हालेलुया. ज्यावेळेस एखादा मनुष्य थकलेला मध चाटतो, तो ताजा तवाना होतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही ज्यावेळेस रेस्टलेस असाल, तुम्ही ज्यावेळेस अशांत असाल, ज्यावेळेस तुम्ही थकलेला असाल, मी तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला ताजं तवाना व्हायचंय तर पवित्र शास्त्र उघडा, कारण देवाचं वचन हे मधासारखं आहे. हालेलुया. मला देवाचं वचन मधासारखं आहे. हालेलुया. जसं देवाचा शब्द दुधासारखा आहे, जो तुम्हाला शक्ती देतोय, देवाचा शब्द जो आहे तो मधासारखा आहे, तो तुम्हाला ताजं तवाना बनवणार आहे. हालेलुया. से हालेलुया, हालेलुया. पहा, जर तुम्ही मध चाकलं तर तुमचं संपूर्ण शरीर ताजं तवाना होतं. आमेन. हालेलुया. आणि म्हणून मधाला किंमत आहे प्रियानो. जे शुद्ध मध आहे त्याच्याबद्दल फार ते व्हॅल्युएबल आहे, ते किंमत आहे त्याला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचा वीकनेस, तुमचा थकवा शरीराचा काढण्याचं सामर्थ्य मधामध्ये. तेच प्रतीक प्रभूचं वचन सांगतं की ते वचन तुम्हाला मधासारखं आहे, जे तुमच्या मुखाला, ते जिभेला गोड लागणार आहे. हालेलुया, हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही वचन वाचता, ते वचन तुमच्या जिभेवर ते गोड मधासारखं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं की ते पोटामध्ये कडू लागेल. आमेन. कधी कधी तुमच्या पोटामध्ये ते कडवट व्हा. आपलं जीवन, आपलं जे विचार आहेत ते आपल्या मनामध्ये चाललेलं आहे. पण देवाचं वचन आपल्याला जर मिळालं तर ते वचन आपल्या काही गोष्टीला सोडायला भाग पाडतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. पवित्र शास्त्रातले काही शब्दांद्वारे आपल्या जीवनामध्ये जे अशुद्धता आहे ते आपण काढतो. प्रेज द लॉर्ड. आणि आपण म्हणतो, नाही, हे वचनात लिहिलेलं आहे, मी असं जगणार नाही. आमेन. कधी कधी ते कडवट आहे, पण ते तुमच्या जिभेला मधासारखं आहे. हालेलुया. से हालेलुया, हालेलुया. फर्स्ट काय सांगितलं मी? देवाचा शब्द दुधासारखा आहे. प्रेज द लॉर्ड. सेकंड, देवाचा शब्द मधासारखा आहे. आमेन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवाचं वचन पहा. 1 कोरिन्थियस 3 अध्याय 2 वचन. आमेन. हालेलुया. वाचा. थँक यू, थँक यू जीसस. मी तुम्हाला दूध पाजले, मी तुम्हाला दूध पाजले, जर अन्न दिले नाही, अन्न दिले नाही, कारण त्यावेळेस तुम्हाला हा, तेवढी शक्ती नव्हती हा, आणि अजूनही नाही. अन्न. देवाचा शब्द जो आहे तो मिष्टान्नासारखा, तो मोठ्या मटणासारखा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पहा, तुम्ही आईच्या दुधावरती जगला. लहानपण तुमचं आईचे दूध पिऊन झालं. प्रेज द लॉर्ड. तुम्ही मोठे झाला, पण तुम्हाला आता गरज आहे का दुधाची? तुम्ही आता दुधावर जगताय का? प्रेज द लॉर्ड. सुरुवातीला तुम्हाला तारणाचे शब्द मिळाले, तुम्ही तारण स्वीकारलं. आता तुम्ही वचन वाचताना तुम्ही प्रभूला म्हणता, मला गणगुज गोष्टी सांग. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूला म्हणता, तुम्ही मला चांगल्या गोष्टी सांग, मला प्रभू अजून रहस्यमय गोष्टी सांग. आमेन. कारण तुम्ही तुम्हाला आता अन्न खाण्याची तुम्हाला शक्ती प्रभूने दिलेली आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचा आहार, तुमचा पचवण्याचा शक्ती आता वाढलेली आहे. तुम्ही आता फक्त दुधावर अवलंबून नाही, तुम्ही आता दुधापेक्षा जास्त पुढे जाऊ तुम्ही अन्न खाऊ इच्छिता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इर्मया म्हणतो 33 अध्याय 3 वचन की हे
देवाचं वचन सांगतं की तू मला हाक मार म्हणजे मी तुला गण आणि गुज गोष्टी सांगेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तुला रहस्य सांगणार आहे. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन कदाचित तुम्ही सुरुवातीला वचन वाचताना तुम्हाला समजलं नाही. तुम्हाला समजलं नाही की देवाच्या वचनात काय लिहिलंय. आमेन. हालेलुया. अनेक लोक म्हणतात पास्टर मी जुना करार वाचला ना तो जुना करार माझ्या फार डोक्यावरून जातो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मला माहिती आहे की तू अजून दुधावर अवलंबून आहे. हालेलुया. पण रेव्हलेशन जे आहे प्रकाशन जे आहे ते पचवण्यासाठी आणि ते शिकण्यासाठी ते खाण्यासाठी तुमच्या शरीराची पचन शक्ती देखील वाढली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. फक्त निऱ्या दुधावर नाही परंतु तुमचं अन्न खाण्याची देखील शक्ती झाली पाहिजे. हालेलुया. म्हणून एव्हरी संडे प्रत्येक रविवारी मी देवाच्या शब्दातून रहस्य सांगतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी देवाच्या शब्दातून रहस्य व्यक्त करतो कारण मला माहिती आहे काही लोक आता दुधावरून अन्नावर आलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही लोक दुधावर अवलंबून आहेत. आजही ते पवित्र शास्त्रातून प्रगटीकरण मागत नाही. आमेन. आजही ते प्रार्थना करत नाही. आजही प्रभूला म्हणत नाही की माझ्याशी बोल. त्यांची अपेक्षा फक्त एकच आहे की माझ्यावरती पास्टरांनी हात ठेवून प्रार्थना करावी. पास्टर नाही भेटले तर पास्टर दीपक प्रार्थना करतील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि ते बालका समान आहे. ते बालकासारखं दुधावर अवलंबून आहे. पण माझी इच्छा आहे की आता चर्च मध्ये अन्न खाणारे लेकरं आता या ठिकाणी उभे राहावे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फर्स्ट थिंग मी म्हणालो आणि पहिली गोष्ट मी सांगितली हालेलुया. That's the response. हालेलुया. माझ्यावरती टाळ्या वाजवता हालेलुया ओरडता त्यावेळेस समजतं की तुम्ही ते वचन स्वीकारताय. हालेलुया. हालेलुया. जेवणावरती कसं आमेन. प्रेज द लॉर्ड. आमेन. का? कारण तुम्ही तुमचं शरीर प्रतिसाद देताय. हा मस्त आहे. हालेलुया. तसंच आहे ज्यावेळेस तुम्ही म्हणता हालेलुया येस लॉर्ड त्यावेळेस समजतं की अरे हा स्वीकारतोय. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस तुम्ही टाळ्या वाजवता त्यावेळेस कळतं की तुम्हाला ते वचन ते रहस्य समजलेलं आहे. आमेन. मी आता दुधावर नाही मी मधावर नाही मी आता अन्नावर आलं पाहिजे. हालेलुया. पण नुसतं अन्नावर राहू नका. त्याच्या पुढे अजून पवित्र शास्त्रामध्ये देवाच्या वचनाचा पैलू आहे. आमेन. बायबल सांगतं त्याचं वचन जड अन्न आहे. इब्रिकराचा 5वा अध्याय 14वा वचन. रीड दॅट वर्ड. इब्रिकराचा 5वा अध्याय 14वा वचन. चॅप्टर 5 वर्स 14. हा. पण ज्याच्या ज्ञानेंद्रियांना वहिवाटीने चांगले आणि वाईट समजण्याचा सराव झाला आहे अशा प्रौढांसाठी मटण आहे. हालेलुया. हालेलुया. मला जड अन्न आहे. हालेलुया. कधी कधी मला संदेश देताना असं जाणवतं की अरे नाही मागे मागे नको प्रगटीकरण सांगू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण समोरचा जर प्रगटीकरण स्वीकारावयास योग्य नसेल तर मला कधी कधी थांबावं लागतं. मला म्हणावं लागतं स्वतःला थांब सचिन ते वचन कुणी ऐकणार नाही ते समजणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला प्रभू मला जड अन्न खाणारा बनावं. मला मी प्रौढ व्हावं. मी सदृढ व्हावं. ते जड अन्न खाण्यासाठी माझी योग्यता बनवते प्रभू. हालेलुया. 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 हे जड अन्न खाणारे कोण आहेत? हे जड अन्न खाणारे लोक कोण आहेत? ज्यांना देवाच्या वचनाची ओढ लागलेली आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांना भूक वाढलेली आहे. त्यांना असं वाटतं की मी असं अन्न खाईल जे मला पचणार आहे जे माझं जीवन अधिक शक्तिशाली बनवणार आहे. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्ती जीवनामध्ये मी लुक्का फुक्का जगणार नाही अशक्त जगणार नाही. कुणी मला काही बोललं की मनाला लागलं. हालेलुया. काही ख्रिस्ती फॅमिलीज मला माहितीये थोडं त्यांना टच करा जसं ते लाजाळूचं झाड असतं ना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मला समजतं बाबा हा अजून प्रौढपर्यंत झालेला नाही. हा प्रौढपणापर्यंत पोहोचलेला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून देवाच्या जड अन्नाविषयी तुम्ही जागृत झालं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी फक्त 5-10 लोक जे मला म्हणतात पास्टर बायबल स्टडी चालू करा. आम्ही
मी का चालू करत नाही? माझी इच्छा आहे चालू करायची, पण जे जड अन्न आहे, जे मला प्रभूच्या प्रगटीकरणातून बोलायचं आहे, ते ऐकणारे कान पण आवश्यक आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मी 13 वर्षाच्या सेवेमध्ये जे रहस्य माझ्याकडे, ज्या रहस्याने देवाने मला आशीर्वादित केलेला, जे शब्द माझ्याकडे, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मी काल माझं तारण झालं, गेल्या वर्षी मी प्रभूमध्ये आलोय आणि मी इथं उभा राहिलो असं नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. 13 वर्ष ऊन वारा पाऊस वादळ काही पाहिलं नाही. मिनिस्ट्रीमध्ये माझ्या लेकरांकडे मी कधी पाहिलं नाही. हालेलुया. मी कधी ऑफिसचा विचार केला नाही, मी कधी कुठल्या गोष्टीचा विचार केला नाही. 13 वर्षाचा एक्सपिरियन्स घेऊन मी इथं उभा आहे. आणि म्हणून ज्यावेळेस देवाचं वचन मी सांगत असतो, ते एक्सपिरियन्स, ते अनुभव माझ्याकडे आहे. मला माहिती आहे, जर तुम्ही ते जड अन्न खायला तयार असाल तर तुम्ही त्या प्रौढपणापर्यंत पोहोचलेले आहात, जिथं तुम्ही आशीर्वादांमध्ये चालणार आहात. हालेलुया. से हालेलुया. हालेलुया. मला जड अन्न पचवण्याची शक्ती दे प्रभू. मला पोटावर हात ठेवून मला प्रभू, मला जड अन्न पचवण्याची शक्ती दे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आजही काही लोक स्तुती आराधनेमध्ये हलत नाही. आमेन. हालेलुया. माझ्याकडे असे लोक मला हवे जे प्रभूसाठी वेडे झालेले आहेत. आमेन. मी मगाशी पाहत होतो, सिस्टर ते वेड लागले गाणं म्हणत होत्या. आमेन. आणि काही लोक डोळे झाकून त्या स्तुतीमध्ये होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आराधनेची वेळ आहे, स्तुतीची वेळ आहे. आमेन. स्तुती म्हणजे, तुम्ही बायबल सांगतं, दाविदाने स्तुती करत अंगणामध्ये प्रवेश केला. आमेन. कराराचा कोष घेऊन दावीद ज्यावेळेस यरूशलेम मध्ये आला, त्यावेळेस इतका तो नाचला की त्याच्या अंगावरची वस्त्र पडलेली, फाटलेली त्याला समजली नाही. आमेन. त्याची पत्नी मिखल, ती राजाची मुलगी, जी त्या दाविदाची बायको होती, ती म्हणाली, एक राजे असून तुम्ही भिकाऱ्यासारखे रस्त्यावर नाचताय. दाविदाने तिला उत्तर दिलं. दावीद तिला म्हणाला, ज्या देवाने तुझ्या बापाच्या जागेवर मला राजा म्हणून नेमलेलं आहे, त्या देवासाठी मी कितीही वेड्यासारखा नाचायला तयार आहे. हालेलुया. 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 तुम्हाला जर पुणे शहरामध्ये प्रभूसाठी चमकायचं आहे, तर तुम्हाला जड अन्न पचवण्याची शक्ती पाहिजे. हालेलुया. तुम्ही स्तुतीमध्ये, तुम्ही आत्म्यामध्ये भरलेले पाहिजे. आमेन. आणि देवाचा शब्द जो आहे तुम्हाला आत्मिक वृत्ती देणार आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. मी ज्यावेळेस जड अन्न वाटत असतो, त्यावेळेस काही लोक चांगली झोप देत असतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. 5व्या लाईनीमध्ये दुसऱ्या नंबरला हलवून सांगा, देवाचं वचन येत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. डोंट सी पाहू नका. आमेन. कारण तुम्ही झोपला तर मी तुम्हाला दाखवेल. आता मला एक कॅमेरा असा ठेवा आपण. प्रेज द लॉर्ड. मी नेक्स्ट टाइम पासून अशी व्यवस्था करतो, एक कॅमेरा असा एक जण उभा राहील घेऊन, आणि जो झोपला त्याला फोकस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणा, मी जड अन्न खाणार आहे. आपले किती झाले पैलू? फर्स्ट, दूध, मध, अन्न, जड अन्न. हालेलुया. म्हणा, दूध, मध, अन्न, जड अन्न. हालेलुया. हालेलुया. दूध कुठं लिहिलंय? दूध कुठं लिहिलंय? म्हटलं दूध मला माहिती. हालेलुया. फर्स्ट पीटर चॅप्टर 2 वर्स 2, दुसरा अध्याय, दुसरा वचन. प्रेज द लॉर्ड. मध कुठं लिहिलंय? प्रकटीकरण 10:9. हालेलुया. अन्न कुठं लिहिलंय? फर्स्ट कोरिंथियन्स चॅप्टर 3 वर्स 2. प्रेज द लॉर्ड. जड अन्न कुठं लिहिलंय? इब्रिकरांचा 5वा अध्याय 14 वचन. हालेलुया. से हालेलुया. मला पास्टर, मला अजून पुढे शिकवा, मला अजून ऐकायचंय. हालेलुया. हालेलुया. अजून 3 गोष्टी शिकवायच्या, 3 पैलू सांगायचे. आमेन. प्रेज द लॉर्ड. कंटाळा आला असेल, 2 वाजलेले, बंद करून द्या. हालेलुया. फक्त 5 लोकांनी हात वर केला, मास्टर बोला. बाकीचे उठून झाला आहे.
हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्यांना ऐकायचं ते बसा, बाकीचे जा. प्रेज द लॉर्ड. मला ऐकायचंय. अजूनही 10%च बरोबर बोलले. मला ऐकायचंय. हालेलुया. मला ऐकायचंय. हालेलुया. मी नुसतं ऐकणार नाही, पण मी रोज ते जगणार आहे. म्हणा हालेलुया. म्हणा रोज मी वाचणार आहे. प्रेज द लॉर्ड. फक्त मी आता ऐकलंय आणि आज जाऊन मी सोडून देणार आहे बायबल परत सेल्फवर पुढच्या रविवारी जाताना. आमेन. हालेलुया. आता घरी गेलो की बायबल कुठे आहे? नाही. आणि कामाला जाताना प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काही तर लोक कहर करतात. कहर नाही, बायबल उशी खाली. प्रेज द लॉर्ड. म्हणतात विचार वाईट स्वप्न पडत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि मग नंतर प्रश्न पडतो, बायबल घेऊन पण वाईट स्वप्न पडलं. प्रेज द लॉर्ड. बायबल हे काय? दुधासारखं आहे. आमेन. बायबल मधासारखं आहे. बायबल ते अन्नासारखं. बायबल ते जड अन्न आहे. आणि बायबल त्या द्राक्षरसासारखं आहे, जे तुमचं रूप बदलणार आहे. हालेलुया. हालेलुया. म्हणा बायबल माझं रूप बदलणार आहे. हालेलुया. उत्पत्ती 49 अध्याय काढा. जेनेसिस 11 वचन. तो आपले तरुण गाढव द्राक्षलतेला आपल्या गाढवीचे शिंगरू उत्तम द्राक्षलतेला बांधून नेक्स्ट ठेवील. तो आपले वस्त्र द्राक्षरसात, आपला पोशाख द्राक्षरसाच्या रक्तात धुईल. आमेन. हालेलुया. आता 12 वचन वाचा. त्याचे नेत्र द्राक्षरसाने आसक्त असं लिहिलंय, आसक्त होतील. त्याचे दात दुधाने. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, दुधाने तुमचे दात येतात. दुधाचे दात माहिती किती लोकांना? प्रेज द लॉर्ड. पण द्राक्षरस जो आहे त्या मनुष्याचे डोळे बदलतात. प्रेज द लॉर्ड. पवित्र शास्त्र सांगतं त्याचे नेत्र द्राक्षरसाने लाल होतील, आरक्त होतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. पहा, वचन जे आहे ते तुम्हाला बदलणार आहे. प्रेज द लॉर्ड. देवाचा शब्द जो आहे तुमचं रूप बदलणार आहे. तुम्ही वाईट गोष्टींचा तिरस्कार करणारे व्हाल. देवाचा शब्द ज्यावेळेस तुम्ही पाळणारे असाल, देवाच्या शब्दाद्वारे तुम्हाला शक्ती प्राप्त होईल आणि तुमचे विचार बदलतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो द्राक्षरसाने मस्त आहे त्याचे डोळे कलर बदलतो, त्याच्या डोळ्यांचं रूप बदलतं, त्याच्या डोळ्यांमध्ये कलर बदललेला असतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं वचन तुमचं रूपांतर करणार आहे. हालेलुया. हालेलुया. ज्यावेळेस देवाचं वचन तुम्ही वाचता, ज्यावेळेस देवाचं वचन तुम्ही ते पहा, एक वेळ अशी आहे की तुम्ही देवाच्या वचनाने भरता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अनेक लोक म्हणतात की नाही, मी प्रार्थना भरपूर करतो, मी प्रेयर करतो, मी प्रार्थना करणार आहे, मी खूप प्रार्थना करतो. प्रेज द लॉर्ड. परंतु पवित्र शास्त्र सांगतं, जो माझ्या वचनात राहतो तो माझ्यात राहतो आणि जो ते मागतो मी त्याला देतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, वचन तुमच्या आतमध्ये असेल तर तुमच्या प्रार्थना किती वेळ चालेल ते महत्वाचं नाही. तुमच्या द्वारे जे वचन आहे प्रार्थना करणार आहे ते तुमचं जीवन रूपांतरित करणार आहे. हालेलुया. मी पास्टर दीपकला एकदा बोललो होतो, मी असा अनेक पास्टर्स पाहिलेलं आहे जे खूप प्रार्थना करणार आहे आणि त्यांना वचन सांगता येत नाही, त्यांना वचन बोलता येत नाही. परंतु सक्सेसचा जो रेट आहे या जगात, जे पास्टर सक्सेस आहे ते पास्टर सगळे देवाच्या वचनाला जे मान देतात, ज्यांनी वचन सांगायला शिकलंय, जे वचन स्वीकारतात, ज्यांचं रूप वचनामुळे पालटलेलं आहे, त्यामुळेच ते लोक सक्सेस झालेले आहेत. हालेलुया. युअर सक्सेस, तुमचं यश देवाच्या वचनावरती अवलंबून आहे. हालेलुया. जर तुम्हाला बदलायचं आहे, तुम्हाला त्या परिस्थितीत रूपांतर हवं आहे, डेली तुम्ही रोज कमीत
मी गॅरंटी देतो ते तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे लोक फक्त प्रार्थना करतात त्या लोकांना माझा आज स्वतः वैयक्तिक रिक्वेस्ट आहे. मी तुम्हाला सांगतो, दबाव देऊन सांगतो यावेळेस की तुमचं जर तुम्ही 1 तास 2 तास प्रार्थनेला देतात तर त्याचा 75% बायबल वाचण्यावरती घालवा. हालेलुया. हालेलुया. जर तुम्ही 5 तास प्रार्थना करतात तर त्याच्यातले 3 तास 3.5 तास तुम्ही बायबल वाचण्यावरती घालवलं पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना समजते मी जे बोलतोय? कारण देवाचं वचन तुमचं रूप बदलणार आहे, तुमच्या डोळ्याचा रंग बदलणार आहे. हालेलुया. से हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. फर्स्ट काय सांगितलं मी? दूध. परत एकदा. दूध, मध, द्राक्षरस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. से हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जसं देवाचं वचन द्राक्षरसासारखं आहे तसंच देवाचं वचन प्रकाश आहे. हालेलुया. हालेलुया. 119 साम्स स्तोत्र 119 त्याचा 130 वचन काढा. 130 नाही. हालेलुया. तुझ्या वचनाच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो, त्याने भोळ्यांना ज्ञान प्राप्त होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. मला देवाचं वचन प्रकाश आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, जर देवाचं वचन तुमच्याकडे तर तुम्हाला कोणी फसवू शकणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ख्रिश्चन लोक म्हणतात, पास्टर आम्ही ते लग्न केलं आणि आम्ही फसलो, आम्हाला फसवलं गेलं. प्रेज द लॉर्ड. आम्ही जागा घेतली आणि आमचे पैसे बुडाले, आम्ही हे केलं आणि आम्हाला निराशा आली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं वचन तुमच्यासाठी प्रकाश आहे प्रियानो. हालेलुया. जर तुमच्या मुलांना, तुम्हाला असं वाटतं की तुमचे मुलं तेच खाऊ नये, तुम्हाला असं वाटतं की माझ्या मुलाचा अपयश येऊ नये, माझा मुलगा निराश होऊ नये, माझी मुलगी अपयशी ठरू नये, तिला सांगा, त्याला सांगा तू देवाचं वचन वाच, कारण देवाचं वचन प्रकाश आहे. हालेलुया. हालेलुया. कितीतरी लोक फसलेलं जीवन जगतात आहेत. प्रेज द लॉर्ड. ते अंधकारात जगतात आहेत, त्यांना डार्कनेस, त्यांच्या जीवनामध्ये अंधकार आहे. ते ख्रिश्चन आहे, ते प्रार्थना करणारे ख्रिश्चन आहे, ते चर्चला जाणारे ख्रिश्चन आहे, ते ऑफरिंग देणारे ख्रिश्चन आहे, पण ते देवाच्या वचनाकडे लक्ष देत नाही, म्हणून ते अंधारात जीवन जगतात. हालेलुया. 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 तुमच्या घरामध्ये बायबल वाचण्याचा आवाज आलाच पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी माझ्या घरात कधीही बायबल मनात वाचत नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. माझ्या घरात मी ज्यावेळेस बायबल वाचतो, माझ्या घरच्या शेजाऱ्यांना पण त्याचा फायदा होतो. राग येत असेल मला माहिती नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण देवाचं वचन प्रकाश आहे आणि मी ज्यावेळेस बायबल वाचतो माझ्या घरात प्रकाश येतो. हालेलुया. हालेलुया. डेली रोज पवित्र शास्त्र आपल्या घरामध्ये उघडा आणि जोरात वाचा. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही त्याचा अनुभव घ्याल. तुम्ही फायद्यामध्ये चाललेले आहात, तुम्ही समृद्ध होत चाललेले आहात, तुम्ही आशीर्वादित होत चाललेले आहात. प्रेज द लॉर्ड. कारण देवाचं वचन जे ते प्रकाश आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग तुम्ही कंप्लेंट करणार नाही, पास्टर मला ठेच लागली, पास्टर मला असं झालं. आमेन. हालेलुया. लोक म्हणतात, पास्टर मला इतकं डेंजर फसवलं, मी त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि मी विश्वास ठेवला. आमेन. बायबल सांगतं, देवाच्या आत्म्याद्वारे तुला डिझर्विंग ऑफ स्पिरिट, आत्मे ओळखण्याचं ज्ञान देवाचा शब्द पुरवणार आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन जर तुझ्या आतमध्ये, तुला जाणीव होईल की अरे मी चुकीच्या गोष्टीमध्ये उभा आहे, मी चुकीच्या माणसाबरोबर व्यवहार करतोय, मी चुकीच्या माणसाबरोबर सहभागिता ठेवलेली आहे. वचन वाचणारा कधीही चुकीच्या लोकांबरोबर सहभागिता ठेवणार नाही. आमेन. हालेलुया. प्रेज
प्रेज द लॉर्ड. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते ते हंगामी फळ देते. प्रेज द लॉर्ड. त्याची फळं नेहमी रसभरीत असतात. प्रेज द लॉर्ड. काय लिहिलेलं आहे? स्तोत्र त्याचा पहिला अध्याय पहिलं वचन. पापी जणांच्या मार्गात उभा राहत नाही, धर्मनिंदकांच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या शास्त्रात रमते, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रदिवस मनन करतो. धन्य हा पुढं. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्याला हंगामी फळ देते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणा मी फळ देणारा बनणार आहे. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस तुम्हाला आणि मला निर्माण केलं, पवित्र शास्त्र सांगतं देवाने आपल्याला एक आशीर्वाद दिलेला आहे. देव म्हणाला ही पृथ्वी व्यापून टाका आणि फलद्रूप व्हा. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एक ख्रिस्ती लेकरू वांस असू शकत नाही. एक ख्रिस्ती लेकरू निष्फळ असू शकत नाही. एक ख्रिस्ती मनुष्य आशीर्वादित असो, त्याचे आशीर्वाद नाही असं तो असू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण त्याला आठ काय? ते झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन जे आहे ते तुम्हाला हंगामी फळ देणारं बनवणार आहे. हालेलुया. मला माझं जीवन फलदायी आहे, मी फलद्रूप आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला माझं लग्न फलद्रूप ठरलेलं आहे. ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांनी म्हणा माझं लग्न फलद्रूप होणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. फ्रुटफुल म्हणा, फलदायी. हालेलुया. किती लोकांना आवडतं फलद्रूप असणं. प्रेज द लॉर्ड. एखादं आंब्याचं झाड पहा आणि त्या झाडाला फळं आलेलं आहे, एकदम सुंदर मोहर आलेला, चांगलं वाटतं ना बघायला. पण तसंच एखादं झाड आहे ज्याला फळ येत नाही, त्या झाडाची शोभा त्याची फळं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचे पुत्र पौत्र, तुमचे आशीर्वाद, तुमची समृद्धी हा तुमचा काय? तुमची शोभा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून देवाचं वचन जे आहे ते तुम्हाला प्रकाशासारखं आहे, जे तुम्हाला अंधारात कधी राहू देणार नाही. म्हणा मी अंधारात कधी राहणार नाही. हालेलुया. कारण देवाचं वचन माझ्यासाठी प्रकाश आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिलं काय सांगितलं? परत एकदा सांगा सगळे जण. काही लोक हालेलुया. हे ट्रिक आम्ही आमच्या शाळेत वापरलेलं आहे. हालेलुया. टीचर म्हणायचे आता दाखवा बोलून. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आमेन. आता जर मी म्हटलं तुम्ही उठान सांगा तर मग चाललं. आमेन. प्रेज द लॉर्ड. म्हणा दूध थांबा. हालेलुया. देवाचं वचन अग्नीसारखं आहे. फायर. प्रेज द लॉर्ड. म्हणा अग्नी. हालेलुया. Jeremiah chapter number 20 verse 9. Praise the Lord. Hallelujah. Jeremiah. मी म्हणालो मी त्याचे नाव काढणार नाही, यापुढे मी त्याच्या नावाने बोलणार नाही. तेव्हा माझ्या घरात कोंडलेला अग्नी जळत आहे असे माझ्या हृदयाला झाले. मी स्वतःला आवरता थकलो, पण मला ते साधेना. हालेलुया. देवाचं वचन ज्यावेळेस तुमच्या आतमध्ये ते अग्नीसारखं आहे, तुम्ही शांत राहू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही ज्यावेळेस देवाच्या वचनाने भरलेले आहात, तो तुमच्या आतमध्ये जळणारा अग्नीसारखा बनेल. तुमच्या हाडामध्ये तो अग्नीसारखा पेटून उठेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इर्मिया काय म्हणतो?
पहा पहिल्यापासून ते वचन वाचा, सगळेजण वाचूया. मी म्हणालो मी त्याचे नाव काढणार नाही, यापुढे मी त्याच्या नावाने बोलणार नाही. तेव्हा त्याचे वचन माझ्या हृदयात जणू हाडात कोंडलेल्या अग्नीसारखे जळत होते आणि मी स्वतःला आवरता आवरता थकलो, पण मला ते साधे नाही. हालेलुया. मला देवाचं वचन अग्नीसारखं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. रेनॉल्ड बॉन्की म्हणायचे, फक्त थंड ठिकाणी माशा जमा होतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जिथं थंड ठिकाण आहे, जिथं थंड आणि घाण आहे, अशा ठिकाणी काय होतात? प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. अनेक लोक म्हणतात मला दुष्टात्म्याचे स्वप्न पडतात मास्टर. आमेन. मला रात्रीचे ना भयानक स्वप्न पडतात. काही लोक म्हणतात मला भीती वाटते, मला घरात आवाज येतो. प्रेज द लॉर्ड. मला असं वाटतं माझ्या बाजूला कोणतरी आहे, मला कुणाची तरी भीती वाटते, मला भास होतात. प्रेज द लॉर्ड. त्याचा रिझन आहे तुमच्या आतमध्ये अग्नी नाही. हालेलुया. हालेलुया. तुमच्यामध्ये जर फायर असेल, तुमच्यामध्ये जर आग असेल, तर तुमच्यामध्ये असलेल्या आगीद्वारे ते दुष्टात्मे देखील नाहीसे होतील आणि देवाचं वचन तुमच्या आतमध्ये असल्यावर तुम्ही त्या सैतानाला धमकवताल, तुम्ही शांत बसणार नाही. हालेलुया. हालेलुया. तुम्ही दारिद्र्य सहन करणार नाही, तुम्ही आजारपण सहन करणार नाही. हालेलुया. तुम्ही देवाचा शब्द बोलत राहाल आणि देवाच्या शब्दाद्वारे तुम्ही आशीर्वादित होताल. हालेलुया. हालेलुया. आणि देवाचं वचन पाहतो काय म्हणतो? इर्मिया म्हणतो मी प्रयत्न केला शांत राहण्याचा. हालेलुया. मला अनेक वेळा असा प्रसंग निर्माण झाला, अशी परिस्थिती निर्माण झाली की मला सल्ले मिळाले, मला लोकांनी ऍडवाइस केलं. ते म्हणाले तू गव्हर्नमेंट जॉबला आहे, तुला काही गरज नाही सेवा करण्याची, तुला वचन सांगण्यासाठी काहीच गरज नाही. आमेन. हालेलुया. मला सांगण्यात आलं की तू चांगलं चर्च मध्ये एक साईडला बसून राहा, पण ज्याला देवाचं वचन प्राप्त झालेलं आहे, ते वचन ज्याच्या हाडामध्ये, त्याच्या हृदयामध्ये, तो शांत बसू शकणार नाही. हालेलुया. हालेलुया. जर तुम्हाला असं वाटतंय की मी जाऊन संदेश द्यावा, मी लोकांना जाऊन वचन सांगावं, तर तुम्ही त्या अग्निरूपी वचनाने भरलेले आहात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तुम्ही स्वतःला आवरू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. एका ठिकाणी पवित्र शास्त्र सांगतं माझ्या मागे यहूदाचा सिंह लागलेला आहे आणि मी कसं बोलू नको. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन जे आहे ते अग्नीसारखं आहे. देवाचा शब्द जो आहे तुमच्यामध्ये आग पेटवणारा आहे आणि तुम्ही 100% देवाचा शब्द गाजवणारे ठरणार आहात. इर्मिया म्हणला मला आग लागती ज्यावेळेस मला वाटतं मी शांत राहावं, मी स्वतःला आवरता आवरता थकलोय, मी दमून गेलोय, कारण मला वचन शांत बसू देत नाही. हालेलुया. जसं देवाचं वचन सुरुवातीला फाउंडेशन म्हणून दुधासारखं, ते तुमच्या जिभेला मधासारखं, जे तुमच्या पोटाला सुरुवातीला दुधानंतर अन्न देणार आहे, ते अन्न जसं तुम्ही खात राहाल, तुम्हाला जड अन्न हवंय, तुम्ही त्याच अन्नावरती राहत नाही. तुम्हाला असं वाटतं आता मला मटण द्यावं. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो मटण फक्त कधी पचतं? तरुणपणामध्ये. ते वयाच्या 50 नंतर पचत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का पचत नाही? ते न पचण्याचं कारण आहे त्याला क्षमता लागते. तुमचं वय ख्रिस्तामध्ये आता तरुण आहे आणि तुम्ही वचन स्वीकारू शकता. हालेलुया. आणि म्हणून जडांची अपेक्षा ठेवा की प्रभू माझ्याशी बोल, मला रेव्हलेशन दे, मला प्रकाशन दे. प्रेज द लॉर्ड. आणि तेच देवाचं वचन द्राक्ष रूपासारखं तुमच्यामध्ये द्राक्षरस येईल आणि तुमचं रूप पालटेल, तुमचं रूप बदलून जाईल, तुमचे डोळे बदलतील आणि लोक तुम्हाला ओळखतील की हा देवाच्या वचनाने भरलेला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जसं तुम्ही द्राक्षरस पिलेला मनुष्य, वाईन पिलेला मनुष्य बदलताना पाहता, तसंच देवाचं वचन तुम्हाला बदलणार आहे. देवाचं वचन प्रकाश आहे, तुम्ही कधी अडकणार नाही, तुम्हाला कधी अंधारात ठेवलं जाणार नाही. जर देवाचा शब्द तुम्ही रोज वाचणारे आहात तर तो शब्द तुम्हाला कधी ठेच खाऊ देणार नाही, तुम्ही प्रकाशामध्ये चालाल. तो शब्द जर तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही अग्नीने भरलेलं जीवन जगाल आणि त्या अग्नीमुळे तुम्ही
कधी शांत बसणार नाही. देवाचं वचन बोलत राहा. हालेलुया, हालेलुया. देवाने इतकं वचन मला भरलेलं आहे, इतकं देवाचं वचन माझ्या आतमध्ये आहे. तुम्ही मला कधी दाबायचा प्रयत्न करा, माझ्यातून वचन बाहेर येईल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. असं कधी झालंय तुम्ही कोलगेट नवीन घरात आणलंय पेस्ट, आणि तुम्ही पेस्ट दाबल्या दाबल्या त्याच्यातून जाम बाहेर आलाय? हालेलुया. कोणी सांगाल असं झालंय पास्टर, मी दाबलं असं ब्रशवरती पेस्ट अशी दाबली आणि जाम बाहेर आला? नो, तुम्ही काय घेतलंय? पेस्ट, कोलगेट. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक ख्रिस्ती मनुष्य जर प्रेस केला, त्याला दाबला, त्याला छळलं, तर त्याच्यातून देवाचं वचनच बाहेर येणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. किती लोक आशीर्वादित झालेले आहेत. म्हणा मी रोज बायबल वाचणार, मी रोज बायबल वाचणार, मी बायबलचे पहिलू ऐकलेले आहे. ते दूध आहे, ते मध आहे, ते द्राक्षरस आहे, ते अन्न आहे, ते जड अन्न आहे, तो प्रकाश आहे, ते अग्नी आहे, आणि ते वचन माझ्या आतमध्ये. हालेलुया, हालेलुया. से हालेलुया. आर यू रेडी? आर यू रेडी? तुम्ही तयार आहात त्याची आराधना करायला? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता मला असे लोक हवे जे आवेशाने भरलेले आहेत, जे ओरडणार आहेत, जे वर्षिप आराधना करताना शांत बसणार नाही, त्यांनी वचन ऐकलेलं आहे, ज्यांना देवाच्या शब्दावर प्रेम आहे, ते लोक व्यक्त होतील, ते लोक बोलतील, ते लोक प्रार्थना करताना शांत उभा राहणार नाही. हे काय आरसी चर्च नाही, हे काय कॅथोलिक चर्च नाही, हे काय सीएनआयचं चर्च नाही, हे पेंटिकॉस्टल चर्च आहे, हे आगीचं चर्च आहे, हे पवित्र आत्म्याने भरलेलं चर्च आहे. या ठिकाणी तुम्ही ओरडाल, या ठिकाणी तुम्ही आत्म्याने भराल, या ठिकाणी तुम्ही स्तुती आराधनेमध्ये एकरूप व्हाल, या ठिकाणी तुम्ही संपूर्ण जगावर विजय मिळवणारे आहात आणि परमेश्वरासाठी जगणारे आहात. तुमच्या आतमध्ये देवाचा शब्द आहे जो तुम्हाला शांत बसू देणार नाही. हालेलुया. तुम्ही म्हणणार नाही की मी शांत राहतो पास्टर, आमेन, मला शांत राहायचंय. नो, तुम्ही म्हणा मी ओरडणार आहे, कारण माझ्या हाडांमध्ये तो आगीसारखा जळतोय. हालेलुया. देवाचा शब्द माझ्या हाडांमध्ये आगीसारखा जळतोय. मी बोलणार आहे, मी आशीर्वादित होणार आहे, मी लोकांना आशीर्वाद देणार आहे. मी प्रकाशामध्ये, मी अंधारात नाही, कारण माझ्यामध्ये देवाचा प्रकाश आहे. हालेलुया. मी त्या दुधावरतीच राहणार नाही, माझं रूप पालटणार आहे, कारण मी दुधामध्ये राहिलेलो नाही, मी आता द्राक्षरस पिणारा झालेलो आहे. माझं रूप पालटलेलं आहे, मी त्या वचनाने मस्त झालेलो आहे, मी त्या शब्दाने आशीर्वादित झालेलो आहे. माझं पोट ते जड अन्न, ते मटण पचवण्याच्या सामर्थ्याखाली आलेलं आहे. आणि म्हणून मी देवाला प्रार्थना करतोय की प्रभू तुझं रहस्य मला प्रकट कर. हालेलुया, हालेलुया. कित्येक लोक जे प्रार्थना करतात गुडघे टेकून, प्रभू मला आरोग्य दे. 40 वर्ष झाले, 30 वर्ष मिनिस्ट्रीमध्ये, 30 वर्ष ख्रिश्चॅनिटीमध्ये, आणि ते प्रार्थना करतात प्रभू मला श्रीमंत कर, प्रभू मला समृद्ध कर, प्रभू मला आरोग्य दे. हालेलुया. आणि ते त्या दुधावरती जगल्यासारखं जगतात. पण देवाला अशी लोक हवी आहेत जे म्हणतात की प्रभू मला मटण दे, प्रभू मला रहस्य सांग. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माझ्याकडे वेळ नाही. संदेश जो आहे तो जर तुम्ही पाहिला इतिहासापासून, ख्रिश्चॅनिटीचा इतिहास, प्रेषितांच्या कृत्यांमध्ये ज्यावेळेस ख्रिस्ताने पेत्राला मंडळीचं हस्तांतर केलं, प्रभू म्हणाला की तू पेत्रा खडकावर उभा राहून तू चर्च उभा करशील. तो पेत्र ज्यावेळेस ऑर्थोडॉक्स राजाच्या अधीन, त्या पेत्रानंतर ती मंडळी ज्यावेळेस कॅथोलिक झाले, त्याच्यापासूनचा जर इतिहास पाहिला, त्यांच्याकडे रेव्हलेशन नव्हतं, कारण देवाचं वचन थांबवण्यात आलं होतं, देवाचा शब्द कोंडला होता, देवाचा शब्द लोकांना माहिती नव्हता. पण 500 वर्षापूर्वी मार्टिन लुथर नावाचा मनुष्य उभा राहिला आणि त्याने प्रोटेस्ट केलं. तो म्हणाला की मी विरोध करतो, फक्त धर्मगुरू, फक्त फादर बायबल वाचू शकत नाही, बायबल वाचण्याचा अधिकार प्रत्येक मनुष्याला आहे. आणि लोकांमधून त्या कॅथोलिकमधून प्रोटेस्ट करून मार्टिन लुथर बाहेर आला आणि त्या लोकांना प्रोटेस्टंट बनलं गेलं. आज तुम्ही तो शब्द ऐकताय, प्रोटेस्ट, प्रोटेस्ट, प्रोटेस्ट. आमेन, हालेलुया. सगळे आता प्रोटेस्ट हा शब्द ऐकत होता ना या 4 दिवसामध्ये. दिपकेने प्रोटेस्ट केलं, दिपकेने प्रोटेस्ट केलं. 500 वर्षापूर्वी मार्टिन लुथरने प्रोटेस्ट केलं आणि म्हणून प्रोटेस्टंट हा पंथ ख्रिस्ती लोकांमधून बाहेर पडला. आमेन. आणि ते वचन वाचू लागले.
त्या वचनाचं ज्ञान प्राप्त होऊन कॅरिस्मॅटिक लोक बाहेर पडले. जे लोक म्हणायला लागले की ज्यावेळेस आपण प्रार्थना करू तेव्हा देव आरोग्य देतो, त्या कॅरिस्मॅटिक लोकांमधून अन्य भाषा बोलणारे पेंटिकॉस्टल लोक बाहेर आले. आणि त्या पेंटिकॉस्टल मधून आज आपल्यासारखे फुल गॉस्पल वाले बाहेर आले, ज्यांना पूर्ण पवित्र शास्त्राचं प्रकटीकरण आहे आणि जे आगीने भरलेलं जीवन जगतात. हालेलुया, हालेलुया. मी अख्खं पुस्तक तुमच्या समोर 10 मिनिटात मांडलेलं आहे. हिस्टॉरिकल 2000 वर्षाचा इतिहास मी तुम्हाला 5 मिनिटात सांगितलेला आहे. हालेलुया. कसं ख्रिश्चॅनिटी बदलत गेलेली आहे. प्रेज द लॉर्ड. जर आज तुम्ही आवेशाने भराल, जर आज तुम्ही अग्नीने भराल, मी तुम्हाला सांगतो ही मंडळी 500 मध्ये नाही, 1000 मध्ये बदलेल. ही मंडळी 3000 बदलेल. कारण ज्यावेळेस पेत्र उभा राहिला आणि पवित्र आत्म्याने त्याने संदेश दिला, 3000 लोकांची मंडळीमध्ये भर पडली. हालेलुया. किती लोकांची इच्छा आहे की आपलं चर्च वाढावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला देवाने वचन दिलेलं, जे जो हॉल तू घेशील तो हॉल मी फुलफिल करेन. त्या हॉल मध्ये जागा पुरणार नाही एवढे लोक मी पाठवेन. प्रेज द लॉर्ड. विचार करा, जर मला हा हॉल देवाने दिलेल्या शब्दाप्रमाणे पुरत नाही, मी जर 5000 स्क्वेअर फूटच्या हॉल मध्ये गेलो तेवढे लोक त्या ठिकाणी येतील. हालेलुया. मी जीसस कॉल्स मध्ये गेलो पास्टर, आणि जीसस कॉल्स मध्ये दुपारच्या सभेला फार कमी लोक येतात. त्या सिस्टरनी मला सांगितलं, पास्टर म्हटलं आज एकही चेअर मोकळी नव्हती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला आठवलं की माझा देव बोललेला आहे, ज्या जागेवर तू संदेश देशील ती जागा मी लोकांनी भरून टाकेल. हालेलुया. आणि माझा देव शब्द बदलणारा देव नाही. आमेन. तुमची मला गरज आहे. तुम्ही आवेशाने भरलेले, आत्म्याने भरलेले, वचनाने भरलेले ज्यावेळेस माझ्यासाठी उभे राहाल, आपण या राष्ट्रामध्ये, या महाराष्ट्रामध्ये देवासाठी अद्भुत काहीतरी करणार आहे. हालेलुया. माझं तुमच्यावरती प्रेम आहे. मी तुमच्यावरती प्रेम करतो. मी बाळक म्हणून मी तुमची काळजी घेतोय. मला माहित आहे की तुम्ही माझ्यावर प्रेम करता. हालेलुया. आणि मी तुम्हाला माझं मिशन दिलेलं आहे. मी तुम्हाला माझा भागीदार बनवलेला, की प्रभूने मला उभं केलेलं आहे. आणि तो देवाचा शब्द माझ्या आतमध्ये जळतोय, जो इर्मायाच्या पोटामध्ये होता, इर्मायाच्या हृदयात होता. आणि इर्माया जसं म्हणतो की मी स्वतःला आवरून थकलो पण मी तो आवरू शकलो नाही. मी तुम्हाला आज सांगतो, देवाचा शब्द माझ्या आतमध्ये, मला देवाने दिलेला शब्द सांगितल्याशिवाय पर्याय नाही. मी स्वतःला आवरू शकत नाही. हालेलुया. हालेलुया. आर यू रेडी? तुम्ही तयार आहात का प्रभूसाठी वाटण्यासाठी? तुम्ही वचन वाचायला तयार आहात का? स्टँड अप ऑन युअर फीट. आपल्या जागेवर उभे राहा. आणि मला वचन द्या, मला मी रोज बायबल वाचणार आहे. मी रोज